नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतो आहे. आज आपल्याकडे आपली जुनी जाणती मैत्रीण शुभांगी देशपांडे आली आहे. शुभांगी नमस्कार. खूप छान वाटलेलं आहे. आज आपण खूप गप्पा मारायच्या आहेत. शुभांगी ही तिच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये ना मोठी अधिकारी होती. त्याच्यात तिला बरेच काय काय पुरस्कार मिळालेले आहेत आणि तिला सामाजिक जाणीव पण आहे आणि ती बरीच काय काय आहे, रनर पण आहे वगैरे वगैरे. पण ती जे काय आहे ते आता आपल्याला गप्पातून उलगडणार आहे. तू मला सांग शुभांगी, स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात प्रथम कधी आली? स्त्री चळवळ माझ्या आयुष्यामध्ये प्रथम आली म्हणजे मी शिरवळ, जिल्हा सातारा या छोट्या गावामध्ये आदर्श विद्यालय जे रयत शिक्षण संस्थेची शाळा होती त्या शाळेमध्ये शिकले. त्या शाळेमध्ये कमवा आणि शिका ही योजना त्यावेळेलाही होती. त्यामुळे तो श्रमाचा किंवा श्रमप्रतिष्ठेचा संस्कार हा त्या 13व्या 14व्या वर्षापासून माझ्या मनावर होता आहे. मी 9वीत असताना एकदा विद्याताई बाळांना मी पत्र लिहिलं होतं. म्हणजे ही खूप जणांची विद्याताईंबद्दलची आठवण असणार आहे, तशी ती माझी पण आहे. तेव्हा त्या अर्थातच स्त्री मासिकाच्या संपादिका होत्या आणि मी त्यांना पत्र लिहिल्यानंतर त्याचं उत्तर तातडीने मला आलं. मी ज्या घरामध्ये मोठी झाले त्या घरामध्ये खूप मासिकं घेतील आणि खूप वैचारिक वातावरण असेल असं नव्हतं. पण आमच्या देशपांडेंच्या वाड्यामध्ये डॉक्टर जोगळेकर नावाची एक शिरवळची कुटुंब राहत होतं. आणि जोगळेकर हॉस्पिटलवाले आणि ते कुटुंब जे होतं ते पुण्यातला सगळा नवा विचार घेऊन शिरवळमध्ये आलं. म्हणजे त्या कुटुंबाला किती लक्षात आहे हा भाग वेगळा, पण या नव्या विचाराचा संस्कार त्यांच्याकडे असणारी पुस्तकं आणि तेव्हा त्यांच्याकडे स्त्री किर्लोस्कर येत होतं किंवा शिरवळला तेव्हाही एक लायब्ररी होती ग्रामपंचायतीची. त्याला पूर्ण लायब्ररी अर्थात त्या वयामध्ये मी वाचून काढलेली होती. तर त्या लायब्ररीमध्ये पण ही मासिकं येत असत. ही गोष्ट मी साधारण बोलतीये ती 70-72 सालची असेल. 75 सालची मी 10वी पास, त्याच्या आधीची गोष्ट आहे. त्यामुळे 10वी पास होण्याच्या आधीच माझ्या आयुष्यामध्ये स्त्री म्हणून काहीतरी वेगळा विचार अस्तित्वात आहे आणि तसा तो केला पाहिजे आणि स्त्रीवर काहीतरी अन्याय वगैरे होतो असं काहीतरी तेव्हा होतं. पण घरात होत होता म्हणजे असं कधी जाणवलं? आई वडील किंवा बहीण भाऊ? घर अगदीच साधं सरळ मध्यमवर्गीय घर होतं, आहे अजूनही. आणि त्या घरामध्ये माणसं सुसंस्कृत होती. त्यामुळे माझ्या घरामध्ये व्यसनही नव्हतं आणि माझ्या घरामध्ये या प्रकारचं बायकांशी अन्यायाचं उघड वागण्याचे काही प्रसंगही कधी घडलेले मी पाहिले नाहीत. माणसं सरळ साधी नोकरदार, थोडी शेती असणारी अशी होती. पण आजूबाजूला दिसत होतं, आजूबाजूला थोडंफार जे काही दिसत होतं म्हणजे व्यसन करणारी काही माणसं नवरे होते किंवा बायकांना खूप रोजचं घरकाम आणि कुटुंब आणि मुलं आणि व्रतवैकल्य आणि सणवार याच्या पलीकडे फार काही त्यांचा परीघ मोठा नाही असं तेव्हा जाणवत होतं. आणि तुझं मग शिक्षण नंतर पुण्याला झालं? हां, मी 10वीला मी शिरवळला अर्थातच त्या छोट्या गावामध्ये मी शाळेत पहिली बिली आलेली होते. 11वी 12वी त्यावेळेला जे एसटीचं आज महत्व आहे ना ते तेव्हापासूनच आहे. म्हणजे एसटी उपलब्ध होती म्हणून मी 11वी 12वी सायन्स जाऊन येऊन नाही, पुण्यामध्ये मी 12वी नंतर आले. पण शिरवळमध्ये तेव्हा 11वी 12वी सायन्स नव्हतं. तेव्हा मी खंडाळा आणि भोर अशा वेगवेगळ्या 2 ठिकाणी 11वी आणि 12वी केली. 12वी सायन्सला अतिशय मी उत्तम विद्यार्थिनी असताना 12वी सायन्सला मी नापास झाले. कशामुळे? गणितामुळे. म्हणजे गणित हा विषय न जमल्यामुळे मी नापास झाले. आणि मग मला असं वाटलं की म्हणजे तोपर्यंत निबंध चांगले लिहित होते, हिंदी मराठी इंग्रजी चांगलं होतं,
म्हणजे माझे निबंध वर्गामध्ये वाचून दाखवले जात होते. यांनी जो आत्मविश्वास होता त्याच्यामुळे मला असं वाटलं की भाषा आणि सामाजिक शास्त्र हा आपला विषय आहे. ते 12वीत नापास झाल्यानंतर कळलं. त्याच्यात मध्येच एकदा मला असं वाटलं की आपण कॉमर्स करावं. नाही, मी ॲग्रिकल्चरची एक टर्म, BSc ॲग्रिकल्चरची, पुण्यात ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक टर्म केली आणि मग तोपर्यंत मला नोकरी लागली. आणि कसली होती? इन्शुरन्सची? नाही, त्याच्या आधी मी तेव्हा कसं होतं की हे तू खूप बघितलेलं असेल की 11वीच्या मार्कांवर तेव्हा गव्हर्नमेंटमध्ये एक रिक्रुटमेंट व्हायची, टेलिफोन एक्सचेंजमध्ये आणि पोस्ट खात्यामध्ये आणि अनेक ठिकाणी. तर तशा रिक्रुटमेंटमध्ये मी टेलिफोन एक्सचेंजला 78 साली 18 वर्षाची झाल्या लागले. आणि आर्थिक स्वातंत्र्य असल्याशिवाय आपल्या बाकीच्या गोष्टीला काहीच अर्थ नाही, कारण घरातून या गोष्टीला सक्त विरोध होता. म्हणजे पॅन्ट घालायला विरोध, ट्रेकिंगला जायला विरोध, केस कापायला विरोध, किंवा एक रीतसर वागावं असं मानणारी सरळ माणसं होती. म्हणजे आता ते मागे वळून बघताना त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर होतं. हे अगदी म्हणजे ते तिशीतच लक्षात आलं, पण त्यावेळेला सगळ्यात बद्दलची बंडखोरी होती. आणि खूप कर्मकांड, खूप रथवैकल्यामध्ये गुरफटलेलं घर होतं. बरं, तितकी आर्थिक सुबत्ता नव्हती की हे करून घरातली तिन्ही मुलं शिकतील, कॉलेजमध्ये जातील. तर आई वडिलांची बऱ्यापैकी फरफट होती. म्हणजे माझा मोठा भाऊ पुण्यात कॉलेजमध्ये शिकला तर शिरवळहून एसटीने डबा येत होता, परवडत नाही म्हणून. म्हणजे आणि इथे सुद्धा शिक्षणाला तेव्हा खरंच माणसांनी खूप महत्त्व दिलेलं होतं. विशेषतः मला असं वाटतं की हे उच्च वर्गामध्ये आणि उच्च जातीमध्ये जन्माला आल्याचा हा फायदा आहे एका अर्थाने, की शिक्षणासाठी मदत करणारी माणसं आजूबाजूला उपस्थित होती. म्हणजे अनेक मुलं शिरवळहून इथे आली, पुण्याच्या तरी वाड्यामध्ये राहिली, शिरवळहून डबे येत होते आणि इथे कॉलेज जाऊन शिकले. आणि मग नोकरी कशी, किती दिवस केली ती? ती नोकरी म्हणजे गंमत होती खरं तर. ती जी टेलिफोन एक्सचेंजची नोकरी होती माझी, ती नोकरी करून मी असंख्य उद्योग केले. मी नाईट शिफ्ट घ्यायची किंवा दुपारची शिफ्ट घ्यायची. म्हणजे सकाळी आपल्याला काय कॉलेज, सामाजिक काम, इकडे भटकायचं तिकडे भटकायचं, आणखीन काय काय करून पाहायचं, त्या सगळं करायला वेळ असायचा. आणि शिकले पण मी, म्हणजे कॉलेजला पण गेले आणि नोकरी पण केली. अशी मी तिथे 5-1 वर्ष नोकरी केली. 5 वर्ष होती तरी? 5 वर्ष नोकरी केली आणि तोपर्यंत मी चांगल्या मार्काने ग्रॅज्युएट झाले. माझं म्हणजे सायकोलॉजी, इंग्रजी सारखे विषय मेन होते. त्या निमित्तानं वाचनाची आधीपासून आवड होती आणि सवय ठेवली होती. म्हणजे आत्ताच मी कमी वाचते असं म्हणून मी तेव्हा मी बऱ्यापैकी वाचत होते. मग मी ती 5 वर्ष नोकरी केली. मीनव्हाईल युवक बिरादरीचं काम करताना शरदची आणि माझी ओळख झाली. ती गोष्ट साधारण 80-81. शरद तेव्हा देना बँकेमध्ये नोकरी करत होता. आणि शरदच्या हा हरहुन्नरी उमदा माणूस होता, सामाजिक पण काम करत होता आणि उत्साहानं जगणं होतं. त्याच्यामुळे त्याचा मोह मला पडणं ही गोष्ट खूप स्वाभाविक होती. कारण या पद्धतीने जेव्हा माझ्या माहेरच्या कुटुंबामध्ये याला माझ्या सगळ्या या उद्योगांना बंदी किंवा उद्योगांना पाठिंबा नाही असं म्हणल्यानंतर जो कोण पाठिंबा देतोय त्या माणसाच्या प्रेमात पडणं अगदी स्वाभाविक होतं. तसं ते प्रेमात पडून आंतरजातीय विवाह, शहा जैन गुजराती श्वेतांबर आणि इकडे देशस्थ ब्राह्मण असं जे काही खूप विरोधाचं विरोध झाला. हो, भरपूर विरोध, दोन्हीकडून विरोध झाला. माझं लग्न मोहन धारी यांच्या घरी झालं. माझं लग्न 19 मे 1982 साली मोहन धारी यांच्या घरी नानासाहेब गोरे, SM जोशी रजिस्टर लग्न झालं. नंतर त्याला बापूसाहेब काळदाते
किशोर पवार, बरं. अशी सगळी मोठी समाजवादी माणसं. मोठी मोठी मंडळी माणसं. उपस्थित होती. सीताराम रायकर मला शिकवत होते, त्यामुळे सीताराम इंग्लिश. रायकर पण त्या हो इंग्लिश शिकवत होते, त्यामुळे सीताराम रायकर पण त्या लग्नाला होते. आणि धारी यांनी तेव्हा अर्थात आमच्याकडे पैसे नव्हते ना, धारी यांनी जेवायला घातलं आम्हाला. त्याच्यानंतर राहायचं कुठे हा प्रश्न होता आणि तो बराच काळ आमच्या बरोबर राहिला. पण मी नोकरी करत होते आणि धडपड लागलं, काहीतरी मार्गी लागलं. मग मध्ये शरदच्या घरी प्रवेश नाही म्हणून मी बॉनीच्या वेळेला दिवस असताना 9 महिने मी हॉस्टेलला राहिले. बरं, इथल्या वर्किंग वुमन्स हॉस्टेलला राहिले गोखलेनगरच्या. त्याच्यानंतर खडकीला माझ्या वडिलांची क्वार्टर्स होती, त्यामुळे खडकी एरियामध्ये माझी ओळख होती. म्हणून एका मित्राच्या ओळखीने एक कुठेतरी सबटेनंट म्हणून एका कामगाराच्या घरी एका 10 बाय 10च्या रूम मध्ये पहिला माझा संसार सुरू झाला. बॉनी झाली होती, 10 दिवसाची घेऊन मी घरी आले. आणि ती कन्व्हर्टेड ख्रिश्चन फॅमिली आंग्रे म्हणून होती. आणि त्या आंग्रे बहिणींनी फार मनापासून माझ्या लेकीला सांभाळलं. आणि ते आंग्रे कुटुंब खूप, म्हणजे तिथे त्यांच्याहीकडे मुलं शिकत होती. आणि आमच्या दोघांचा एकंदर सामाजिक भान चांगलं असल्यामुळे जाती धर्माचा प्रश्न नव्हता, उच्च नीचतेचा प्रश्न नव्हता. म्हणजे कामगार वस्तीमध्ये राहणं याचा मला स्वतःला किंवा शरदला सुद्धा, म्हणजे तो खरं तर बंगल्यामध्ये मोठा झालेला होता, पण तरी सुद्धा त्याला तसा काही प्रश्न नाही आला. आम्ही जवळजवळ बॉनी 2-2.5 वर्षाची होईपर्यंत आम्ही तिथे राहत होतो. आणि नंतर मग थोडी आर्थिक परिस्थिती काही कारणाने सुधारत गेली, थोडं कुठूनतरी कर्ज मिळत गेलं, मग जागा घेतली आणि मग संसार सुरू झाला. पण मग शहांच्या घरात प्रवेश तुला कधी मिळाला? शहांच्या घरामध्ये प्रवेश 86 साली माझे सासरे गेले. बॉनीचा जन्म आहे 84चा. 86 साली सासरे गेल्यानंतर हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळेला मला तिथे प्रवेश मिळाला. केवढी ट्रॅजेडी आहे ना. आणि त्याच्यानंतर आता हे सांगितलं तर लोकांना खूप आश्चर्य वाटेल, म्हणजे तीही मंडळी सगळी भांबावलेली होती. नंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या सासूबाई अतिशय प्रेमळ, आणखी समजुतीने वागल्या. नंदा माझ्या नंतर माझ्याशी खूप प्रेमानं वागल्या किंवा आमचे संबंध खूप चांगले झाले. त्यावेळेला तेही सगळ्या ताणाताणीच्या ह्याच्यामध्ये याचं कारण हे नंतर मला कळलं की शरदला नसणारी आर्थिक शिस्त आणि त्याचं कर्जबाजारी पण, जे तुला माहितच नव्हतं, जे मला माहितीच नव्हतं. म्हणजे ही गोष्ट मला खूप गोष्टी नंतर कळतात. म्हणजे आपण प्रेमात आंधळे झालेलो असतो किंवा प्रेमात सुद्धा आपण जे बोलतो ना त्याच्यामध्ये हा लेखाजोखा उलट बोलायचं नाही असं एक कुठतरी रोमॅन्टिक कल्पनेत आहे किंवा लक्षात नाही आलं. म्हणजे मी 20 वर्षाची त्याच्या प्रेमात पडले तेव्हा होते आणि 22 वर्षाची मी त्याच्याशी लग्न केलं तेव्हा. आणि 22 किती दिवस टिकला? 22 ते 26 हे मला ते सगळं समजावून घेण्यात. 26व्या वर्षी मात्र मी निकरानं माझे आर्थिक व्यवहार वेगळे केले. म्हणजे काहीही झालं तरी तुझे आर्थिक व्यवहार आणि माझे आर्थिक व्यवहार वेगळे असतील. आणि तरीही तो जाईपर्यंत आणि तो गेल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेले उद्योग किंवा त्यांनी केलेले कर्ज किंवा न दिलेले पैसे असे मला द्यायला लागले, ते मी दिले. पण तोपर्यंत मी माझी आर्थिक क्षमता वाढवली. म्हणजे माझी कष्ट करायची तयारी, माझा आत्मविश्वास आणि हुशारी सुद्धा हो आणि आर्थिक शिस्त सुद्धा याच्या बळावर ते मी निभावून नेलं. पण ते सोपं अजिबात नाही, अर्थातच नाही, अजिबात सोपं नव्हतं. आणि ते हर क्षणी परीक्षा पाहणारं होतं आणि वेगवेगळ्या पुरुषांचे अतिशय वाईट अनुभव देणारं होतं. म्हणजे जेव्हा तुमचं लग्न धोक्यात असतं किंवा तुम्ही आता लग्न हे टिकणार नाही असं जेव्हा लोकात बोलून सांगतात, म्हणजे असं कोणाला तरी कळतं. तरी सुद्धा असं होतं की तेव्हा
हे बघ खूप चर्चा करण्याची तेव्हा आपल्यात पद्धत होती सगळ्या गोष्टींमध्ये. खूप खूप चर्चा करायच्या, सल्ले घ्यायचे. पर्सनलीच पॉलिटिकल, पर्सनलीच पॉलिटिकलचा एक्स्ट्रीम आपण तेव्हा करत होतो. फक्त तेव्हा मला एवढंच लक्षात होतं की माझं सामाजिक काम आणि माझं व्यक्तिगत जीवन हे आता मी एकत्र नाही करता काम. जसं मला हे कळलं की मी पैसे मिळवायला पाहिजे आणि मी माझ्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि मी माझ्या मुलीची एकटी आई आहे आणि हे सगळं मला माणसं जोडत जोडत पुढे करायचं. हे त्या 25 सुद्धा मला अक्कल होती. म्हणजे हे खरं मला म्हणजे आश्चर्यकारक वाटत असेल. हो, आयुष्यात बद्दल म्हणजे त्यासाठी मी कृतज्ञ आहे की मला हे समजत होतं की हे प्रेम वगैरे जरी असलं ना तरी पैशाचं सोंग आणता येत. बरं, सामाजिक कामामध्ये काय होतं की सामाजिक कामात तो आणि मी बरोबर होतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची डॉक्टर दाभोळकरांबरोबर अंजली सोमन, डॉक्टर दाभोळकर आणि तेव्हा विद्याधर बोरकर, मिलिंद जोशी, मिलिंद देशमुख आणि अनेक जण हे पहिल्यापासूनचे जे आम्ही बरोबर सगळे होतो. तर 5 वर्ष जवळजवळ मी पूर्ण वेळ काम केलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं, साधारण 87 पासून 92 पर्यंत वगैरे. म्हणजे इतकं काम केलं की गमतीने असं असायचं की मला ऑफिसला जायला वेळ नाही द्यायचा. जिथे मला पैसे मिळायचे, जे मी नोकरी करत होते तिथे मला जायला वेळ नाही व्हायचा. या पद्धतीचं अनिसचं त्यावेळेला काम केलं. पण तेव्हा 92 साली हाऊसिंग लोन घेऊन मी न्यू इंडिया अशुरन्स कंपनीमध्ये नोकरी करत होते. तेव्हा हाऊसिंग लोन घेऊन मी घर घेतल्यानंतर मात्र मी म्हणजे माझं घर शिफ्ट करणं आणि तिथे एक दिवा लावणं आणि घराला हार घालणं, तेव्हाही आमच्या सासरी माझ्या खूप मोठं वादंग झालं. वास्तुपूजन, वास्तू शांत न केल्याबद्दल. पण ती अर्थातच मी करणार नव्हते. पण तरी सुद्धा बरोबर जे काम करत होते त्या सगळ्यांना बोलवून खायला प्यायला घालायचं काम केलं. आपण ज्या नव्या घरामध्ये जातोय ते आनंद साजरा करण्यासाठी दिवा लावला होता, हार घातला होता, किंवा ते मी आजही करते. म्हणजे ते आजही करते. म्हणजे त्याच्याबाबत खूप हे नाहीच करायचं असं माझं नाही ना. उलट कालपरत्वे हळूहळू बदलतही जातो, तशी बदलतही गेले मी. दाभोळकरांच्या बरोबरचं काम मी आणि शरद करत असताना असं लक्षात आलं की बाबा हे काम या पद्धतीने, या तडफेनं सातत्यानं करणं मला शक्य नाही. कारण मला माझं करिअर आणि संसार आणि हे महत्त्वाचं. आणि मी काही खरं तेव्हाही मला कळत होतं की मी काही कार्यकर्ता हे स्पिरिट माझ्याकडे असलं तरी झोकून देऊन जीवाची तमाना बाळगता काम करणं हे काही नाही. मला स्वतःला चांगलं आयुष्य, चांगलं संपन्न आयुष्य जगायचं. मला स्वतःला एक चांगलं करिअर वुमन म्हणून स्वतःला सिद्धही करायचं. कारण ज्या इन्शुरन्सच्या फील्डमध्ये मी 40 वर्ष काम केलं, मी ज्या वेळेला इन्शुरन्स पॉलिसी विकणं आणि लोकांना पॉलिसी समजावून सांगणं हे काम करायला लागले, त्यावेळेला तशा प्रकारचं काम करणाऱ्या 1.5 ते 2% महिला होत्या. आता वाढल्यात का? आता वाढल्यात. आता मार्केटिंगमध्ये बायका असणं याचं नवलाई नाही राहिली. आता आमच्या वेळेला आम्ही जेव्हा बँकेमध्ये काही पॉलिसी समजावून सांगायला, किंवा बँकेचं लोन असतं आणि लोन असलेल्या गोष्टींचं इन्शुरन्स करायला लागतात, म्हणून बँकेचा आणि इन्शुरन्स कंपन्यांचा असा डायरेक्ट संबंध असतो. तर त्यावेळेला त्या ब्रँच मॅनेजरला या बाई आल्यात आणि यांच्याशी काय बोलायचं, आणि त्यावेळी बाई नाही, मी तर अगदी मुलगी होते. त्यावेळेला त्यांना प्रश्न पडायचा की यांच्याशी काय बोलायचं किंवा कसं बोलायचं, येईल का नाही. आणि ते 2% जी काही महिलांची संख्या मार्केटिंगच्या फील्डमध्ये असणं, ती आज सुद्धा फार मोठी बदललेली असं नाही. याचं कारण असं की त्याला एक फिरणं आहे, त्याला एक लोकांचा सततचा संपर्क आहे, त्याला थोडे तुमची कामाची, म्हणजे आता वर्क फ्रॉम होम हे आत्ताच्या आलेल्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे फ्लेक्झी आवर्स आणि वर्क फ्रॉम होम मी तेव्हापासून करते. म्हणजे जेव्हापासून मी 84 साली इन्शुरन्स कंपनीत लागले तेव्हापासून ते काम मी करत होते. तर त्या कामामध्ये सुद्धा असं होतं की ते पुरुषांच्या
जगामध्ये जाऊन स्वतः पुरुषांच्या बरोबरीने काम करणं किंवा जरा सरस काम करणं, म्हणजे सिद्ध करणं त्या अर्थाने. आणि ज्या आता माझ्या या 40 वर्षामध्ये ज्या महिला विकास अधिकारी म्हणून काम करणारे असतील, त्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये असतील किंवा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये असतील, ते सगळे उत्तम काम करतात, उत्तम काम करतात आणि सरसही काम करतात. म्हणजे मला हे अगदी अभिमानानं सांगायला आवडेल की सरसही काम करतात. कारण कमिटमेंट आणि डिसिप्लिन या दोन्ही गोष्टी अंगभूत असतात बाईकडे. आणि मल्टीटास्किंग, बरोबर, म्हणजे मल्टीटास्किंग ही गोष्ट इतकी महत्वाची आहे हे त्या माझ्या लाईनमध्ये मला रोज लक्षात येतं. म्हणजे रोजच समजतं की आपण एक म्हणजे भाजी टाकता टाकता फोन करून आपल्याला प्रीमियम कॅल्क्युलेशन सांगता येतं. तो आमच्या कामामधला तो रोजचा भाग आहे. मला सगळ्यात आनंद काय आहे या माझं काम आणि सामाजिक काम. मी मिळून साऱ्या जणीची पहिल्यापासूनची कार्यकर्ती. जसं शरदही आपला सुरुवातीपासून आम्ही होतो, म्हणजे अगदी पहिल्या अंकापासून किंवा पहिल्या अंकाच्या आधी किर्लोस्करांच्या कंपाऊंड मध्ये लॉनवर मीटिंग चालायच्या तेव्हा. म्हणजे ही गोष्ट मी 88-79 मधली बोलते. त्यावेळेपासून म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये स्त्री सोडून आपण हे करूयात असं जेव्हा आलं, त्यावेळेला पहिली काही माणसं ज्यांच्याशी त्या बोलल्या असतील, तेव्हा आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की आम्ही काही करू शकू. पण कामाच्या बाजूने आम्ही दोघांनीही पहिल्या अंकापासून काम केलं. मग त्याच्यातूनच पुढे जेव्हा अक्षरस्पर्श निर्माण झालं तेव्हा अक्षरस्पर्श लायब्ररीचं काम आणि त्याच्या तेही पुन्हा असं की ते कन्सेप्ट विद्यार्थ्यांना परिघावरची माणसं स्त्री चळवळीशी जोडली जावीत आणि त्याच्यासाठी वाचनालय हे प्रवेशद्वार असेल. मग वाचनालयामध्ये लोक येतील, आपण अनेक विविध विचारधारांची माणसं येतील. 30 माणसं येऊन त्यांच्याशी तेच नाही बोलायचं, तर वेगळ्या माणसांशी वेगळं बोलू. किंवा पैस सारखी कल्पना की जिथे प्रत्येकाला बसावं, बोलावं, संवाद घडावा, मनातलं सांगावं, एकमेकांना आधार वाटावा, विशेषतः बायकांना या प्रकारे तो तिसरा कमरा उपलब्ध व्हावा, अशा कल्पनेतनं अक्षरस्पर्श सुरू झाला. तेव्हा त्या अक्षरस्पर्शाच्या सुरुवातीच्या काळामध्येही मी होतेच आणि सुरुवातीपासून आजपर्यंत अध्यक्ष. हो, आता अक्षरस्पर्शाचे अध्यक्ष. आणि आता मी सेवानिवृत्त झाल्यानंतर काय हा प्रश्न मला नाही पडला. याचं कारण असं की सामाजिक कामाशी मी सुट्टीचा दिवस हा सामाजिक कामाचा दिवस. म्हणजे खूप कार्यकर्ते असे आपल्या चळवळीमध्ये की ते म्हणजे किशोर बेडखेळा तर असं गमतीने म्हणायचा की कॅलेंडर आलं की शनिवार रविवार कुठलेत आणि जोडून वार कुठलेत की त्या दिवशी शिबिर किंवा त्या दिवशी व्याख्यानं किंवा त्या दिवशी जाहीर कार्यक्रम. तर याच पठडीमध्ये काम केलेलं असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर मी वेगळं काय करीन तर वेगळं काही करण्याचा प्रश्नच नव्हता. हातामध्ये काम होतं, त्या कामामध्ये मी जास्ती वेळ. हो. आणि सामाजिक काम आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी मला जोडता अशा अर्थाने आल्या की मी माझ्या व्यवसायामध्ये, विमा व्यवसायामध्ये 1993 पासून जेव्हापासून लक्ष्मी आणि पौर्णिमा कागदकाजपत्रा कष्टकरी पंचायतीचं काम करतायत तेव्हापासून पुण्यातल्या कचरा वेचकांची विमा पॉलिसी करते मी. बरोबर. ती सुरुवातीला छोटी 5,000 रुपये कव्हरची होती, आता ती थोडी वाढलेली आहे. महानगरपालिका त्या सर्व कचरा वेचकांच्या विमा उतरवण्याचं काम करते. पण जी साधारणपणे सरकारी विमा कंपन्यांमध्ये कमी उत्पन्न गटासाठीची जी उपलब्ध असणाऱ्या ज्या विमा पॉलिसीज आहेत त्या विमा पॉलिसीज ह्या विकल्या जात नाहीत. याचं कारण असं की त्याचा विकणाऱ्या माणसाला फार कमी फायदा असतो. काम जास्त असतं, कमी फायदा असतो. आणि कशासाठी म्हणजे त्यापेक्षा मोठी बघू एका मोठ्या कारखान्यामध्ये काय असेल ते वेळ घालवू, या पॉलिसीमध्ये कुठे वेळ घालवा. तर तसं मात्र मला वाटलं नाही. याचं कारण असं की सामाजिक बांधिलकी होती.
किंवा 2006 साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व काम करणाऱ्या आणि जोखीम घेऊन फुल टायमर्स किंवा साक्रुनीचे फुल टायमर्स, SM जोशी फाउंडेशनचे फुल टायमर्स, अशा सगळ्यांचा विमा करायचं काम दाभोळकरांना मी कल्पना सुचवल्यानंतर दाभोळकरांनी दुसऱ्या मिनिटाला ते उचलून धरले आणि त्या लोकांचा विमा तेव्हापासून सुरू झाला. म्हणजे पुणे महानगरपालिका श्रमिक भवनमधले जे कामगार भवन जे आहे तिथल्याही लोकांचे विमा, म्हणजे माझ्याकडच्या विमा पॉलिसीचं वैशिष्ट्य असं आहे की मी फॅक्टरी आणि प्रोजेक्ट केलेच आहेत. म्हणजे मी मेट्रोचं पॉलिसी माझ्याकडे होती, पण मेट्रोची पॉलिसी माझ्याकडे होती हेही जसं मी सांगते ना तसं मी या लोकांचं 17 वर्ष मी या लोकांचं काम करते आहे आणि ते सातत्यानं माझ्याकडे आहे. याचं कारण असं की त्या प्रकारची सर्व्हिस उपलब्ध करून दिलेली आहे किंवा त्याची टीम निर्माण केलेली आहे. आणि या सामाजिक बांधिलकीमुळे दुसरंही काय झालं की माझी जेव्हा टीम निर्माण केली किंवा टीम मी सतत ट्रेन करत गेले, त्या टीममधनं अनेक कमी उत्पन्न गटातल्या मुलांना आणि बायकांना विमासारख्या क्षेत्रामध्ये करिअर करता आलं. अशी काही यशस्वी माणसं घडवता आली, त्यांच्या घडण्यामध्ये मला सहभाग आहे. या गोष्टीचं खूपच समाधान. नारी समता मंचमध्ये पण तू काम करत होते ना, अध्यक्ष पण होतीस? होते. नारी समता मंचाची पण काय एक विद्यार्थ्यांचा बोट धरून स्त्री चळवळ समजावून घेतलेली असल्यामुळे नारी समता मंचाच्याही स्थापनेपासून मी आहे. नारी समता मंचाचं स्थापनेचं वर्ष आणि माझं लग्नाचं वर्ष एक आहे 1982. त्यामुळे त्याही कामामध्ये होते, काही काळ अध्यक्षही होते आणि आजही कमिटी मेंबर आहे. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस तिथे तू आहेत ना इंटरनल याच्यावर, थोडा त्याचा अनुभव सांग. बरं, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस हा कायदा 2013चा जरी असला तरी त्याच्या आधी विशाखा गाईडलाईन्स आहेत आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ तर हा खूप वेळेला असा सुस्पष्ट रीतीनं अधोरेखित करता येईल अशा पद्धतीचा छळ प्रत्येक वेळेला असतोच असं नाही, पण तो अदृश्य म्हणता येईल अशा स्वरूपामध्ये, पण त्या बाईला बोचे अशा स्वरूपामध्ये तो अस्तित्वात आहे, असतो. आणि तो असंघटित कामगारांपासून मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या पर्यंत तो आहे. आणि त्याच्याबद्दलची जाणकारी वाढवणं, त्यानिमित्तानं जेंडर सेन्सिटिव्हिटी, लिंग समभावाबद्दलची जाणकारी वाढवणं. आणि हा जो कायदा आहे ना, हे शेवटी हे सोशल लेजिस्लेटिव्ह आहे. याच्यामध्ये या कायद्यामध्ये जरी त्या अंतर्गत समितीला अधिकार हे सिव्हिल कोर्टाचे आहेत, पण तरी सिव्हिल कोर्टाचे अधिकार असलेल्या समितीने सुद्धा आधी काम प्रबोधनाचं करायचंय. आणि म्हणजे प्रबोधन हे ट्रेनिंग जे काही आहे हे ट्रेनिंग सातत्यानं व्हावं, सर्व कर्मचाऱ्यांचं व्हावं, सर्व श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांचं व्हावं, यासाठीचा तो कायदा आहे. आणि तो कायदा ते बोलतो, त्याच्या संदर्भामधली जी आपण कंप्लायन्सेस म्हणतो तेही खूप स्ट्रिक्ट आहेत. त्या कंप्लायन्स तो कुठल्याही कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये त्यांनी त्या किती केसेस होत्या, केसेसचं काय झालं हे सुस्पष्टरित्या मांडावं असं अपेक्षित आहे. दरवर्षी त्याचा रिपोर्ट दाखल करावा हे अपेक्षित आहे. आणि त्या ज्या केसेस आहेत त्या शहरामध्ये जास्त आहेत का, खेड्यामध्ये कमी आहेत का, मल्टीनॅशनल मध्ये आहेत का, असं सर्व ठिकाणी आहेत. याचं कारण असं की पुरुषसत्ता ही सर्वव्यापी आहे. आणि पुरुषांना म्हणजे आता खरं तर हे म्हणजे चळवळीचं जे आपलं घोषवाक्य गंमतशीर आहे, लोकांना ते फार कॅची वाटतं की खरंच आहे की सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी, तर तसा तो ज्योतिबाचा शोध जारीच आहे.
आणि तो घडवण्याची खूप गरज आहे. त्याच्यामुळे आपला मंचात एक होता ना समजदार जोडीदार नावाचा प्रकल्प जो होता तो समजदार जोडीदार प्रकल्प तर फारच चांगला होता की ज्याच्यामध्ये बापांची शाळा नावाचा एक भाग होता. म्हणजे युवकांसाठी, विवाहित आणि अविवाहित युवकांसाठी जेंडर सेन्सिटिव्हिटी, कुटुंबाप्रती त्यांची असणारी जबाबदारी, जोडीदाराप्रती त्यांची असणारी जबाबदारी आणि या सगळ्यांची मिळून सामाजिक असणारी जबाबदारी, अशा विविध पैलूंना स्पर्श करणारा तो समजदार जोडीदार प्रकल्प होता. आणि तो आपला भोर तालुक्यामध्ये 20 गावी ते काम चाललं होतं आणि तो चांगला 5-1 वर्ष तो प्रकल्प चालला. त्याच्यातनं काही चांगले कार्यकर्ते तयार झाले. आता ते कार्यकर्ते मंचाशी जोडलेले काही आहेत, काही नाहीत, पण ते कामात आहेत आणि म्हणजे काम करतायत पुरुषांमध्ये. म्हणजे एक असं म्हणूयात की हिंदुत्ववादी विचारानं प्रेरित होऊन काम करणारे एक कार्यकर्ता या सगळ्या समजदार जोडीदार प्रकल्पामध्ये काम करायला लागल्यानंतर कपाळावरचा टिळा गेला आणि वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन सामाजिक काम करायला लागला. त्यांनी एका जे विवाहित करताना जोडीदार निवडला तो पुन्हा परत जिचं आधीचं लग्न झालंय, जिला 2 मुलं आहेत, नवरा दुर्दैवानं दारू पिऊन गेलेला आहे, म्हणजे तिच्या दुर्दैवानं तो गेलेला आहे, अशा मुलीशी लग्न केलं. तर हे जे बारीकशे परिवर्तनाचं काहीतरी दिसतं ते म्हणजे सामाजिक कामामधलं सगळ्यात मोठं काय मिळतं तर सामाजिक कामामधनं हे जे काही पॉझिटिव्ह घडतं ते हे जे काही ऊर्जा वाढव, समज वाढवतो ना. म्हणजे स्त्री चळवळ मला काय दिलं तर स्त्री चळवळीने माझी समज वाढवली आणि स्त्री चळवळीने मला जसं श्रमप्रतिष्ठा शिकवली, भगिनीभाव शिकवला, तशी मला करुणा शिकवली, माणुसकी शिकवली की मी स्त्रियांच्या प्रती आणि पुरुषांच्या प्रती सुद्धा. नारी समता मंचाचा पहिलं वैशिष्ट्य आहे की आपण पुरुष विरोधी कधीच काम नाही केलं आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्री पुरुषांसाठी काम केलं. हे बघ, माणसं बोलताना विद्यार्थ्यांना घर फोडणाऱ्या म्हणणार, मंचाला भांडणं लावणाऱ्या म्हणणार, ते त्यांनी सोयीने केलेली गोष्ट आहे. पण जी कार्यकर्ते मंडळी मंचाबरोबर आहेत त्या कार्यकर्त्यांचा प्रगल्भ होणं नक्कीच करुणेच्या दिशेने. मला तुझ्या आता वैयक्तिक आयुष्याकडे पुन्हा येत असताना लेखीला वाढवताना तुला कसं वाटलं? म्हणजे एका यांनी एकटी होतीस तू वाढवणारी, तर तेव्हा कसं लेकीला वाढवता मी माझ्या मुलीची मी बायोलॉजिकल आई, आता बायोलॉजिकल बद्दल फारच आहे पण माझ्याकडे ना माझ्या मुलीच्या बरोबरीने माझ्या भावाची 2 आणि मैत्रिणींच्या 3 अशी 6 मुलं माझ्या हाताखाली मोठी झालीत. एका छताखाली एका छताखाली म्हणता नाही येणार, ती राहत होती त्यांच्या घरी, पण त्यांच्या दृष्टीने मी कायम आई होती किंवा त्यांच्या आईशी बोलतच असतील, पण तरी शुभांगी काकूशी येऊन बोलून गोष्टी एकदा पुन्हा कन्फर्म करून घेत होते. तर त्यामुळे बॉनीला एकटं वाढवताना माझी ती एकटी ना राहील अशी मी काळजी घेतली. बरोबर. याचं कारण असं की माझ्या शहा मंडळी पण तिच्या वाढवण्याच्या सहभागामध्ये होती. माझ्या एका दंडेच्या मागे तर ती सततच होती. माहेरची मंडळी पण होती. पण घरामध्ये जेव्हा ती आणि मी दोघीच आहोत असं असताना माझ्या घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी असायचं. मित्रमैत्रिणी असायचे, सामाजिक कार्यकर्ते असायचे, नातेवाईक असायचे किंवा या मुलांपैकी कोणीतरी राहायला असायचं, सुट्टीला आलेलं असायचं, अभ्यासाला आलेलं असायचं. घर छोटं होतं पण त्या एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये 7-8 माणसं आम्ही निवांत राहतो. म्हणजे आमची मंगल जी माझ्याबरोबर घरकाम करणारी होती ती अतिशय कर्तबगार बाई. मंगल आपल्या भोर तालुक्यामधल्या काय गाव मंगलचं मला आठवत नाही, भोर इथे जवळचं गाव आहे तिचं. तर ती तिथून
पुण्यात आली, अप्पर इंदिरा नगरमध्ये झोपडं घेऊन राहिली. मग ती असं काम आमच्याकडे काम करत होती. भावाला शिक्षणासाठी घेऊन आली. भाऊ उत्तम शिकला. आता तो एका फॉरेन एक्सचेंज कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर आहे. विंझरची, मंगल विंझरची. तर मंगल गमतीने असं म्हणायचे की हे काय तुमचं गावातल्या पारासारखं घर आहे की कुणी यावं आणि जेवून जावं. तर बरं, ते परवडेल एवढे पैसे मी मिळवत होते का? तर मला असं वाटत होतं जेवढे मिळवत होते ना त्याच्यात तेव्हा ते भागत होतं. भावाच्या बाबतीत असं झालं, भावाच्या मुलांच्या बाबतीत असं झालं की मी आणि माझा मोठा भाऊ पुण्यात राहत होतो आणि गावाकडे जो कॉलेजमध्ये न गेलेला 11वी झालेला आणि शेती करणारा भाऊ शिरवळला राहत होता. त्याच्या मुलांना एक्सपोजर नाही. आणि आपल्याला असं वाटतं, पण हे दुर्दैवानं खरं आहे, पुण्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा शिक्षण आणि सांस्कृतिक हेळसांड आहे. किंवा ज्या काही गोष्टी पोचतायत त्याच्याबरोबर वाईटही गोष्टी इतक्या काही पोचतायत की मुलं योग्य मार्गावर राहायची असतील तर ती चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये जायला पाहिजेत, चांगल्या वातावरणामध्ये वाढले पाहिजेत. आणि तो जो आशिष हेमंत देशपांडे जो आहे तो माझ्याकडे 2006 पासून राहायला आला, जेव्हा माझी लेक ग्रॅज्युएशन करत होती. आणि ती आता काय करते? ती आता फ्लेम विद्यापीठामध्ये शिकवते. ती सायकोलॉजीमध्ये सारखीच हरवणारी आहे का? हो, ती माझ्या पुढची पिढी आहे, माझ्या पुढची पिढी आहे ती. तर ती डॉक्टर शलाका शहा नाव तिचं. आणि ती कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट याच्यामधली भारतातले जे मोजके तज्ज्ञ आहेत त्याच्यापैकी. तिची डॉक्टरेट आहे, ती वर्क लाईफ बॅलन्स या विषयावर आहे आणि त्याच्यातच पुढे पोस्ट डॉक्टरेट आहे. आता ती ठरवून जर्मनीतनं भारतात परत आलेली आहे. परदेशी राहायचं नाही, भारतात येऊन काम करायचं. आणि तिची सामाजिक बांधिलकी कुठे कुठे रिफ्लेक्ट होते. परवा ती आली होती आपल्या अक्षरस्पर्शेला. हो, ती हा जो स्त्रीवादी विचार आहे ना तो वेगळ्या पद्धतीने तिच्या माझ्यामध्ये बोलायला लागत नाही इतकं. तो म्हणजे काय होतं की अनिसच्या पथनाट्याला ती माझ्या कडेवर होती. तिला सगळ्याच्या सगळं पथनाट्य पाठ, चळवळीची गाणी पण. त्याच्यामुळे ते चळवळी बरोबर मोठं झालेलं ती 40 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे या स्त्रीवादी चळवळीचं माझं एक गंमतशीर नातं असं आहे की 1975 साली जेव्हा भारतातली स्त्रीवादी चळवळ सुरू झाली तेव्हा मी 15 वर्षाची. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष चळवळ नाही, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जायचं. आणि चळवळ त्याच्या आधीपासून असणार, बरोबर. आणि बरोबर 50 वर्ष चळवळीच्या बरोबर वाढत चळवळीचे सगळे फायदे मिळवून शहाणा झालेला माणूस आहे. त्यामुळे चळवळी प्रति कृतज्ञ तर आहेच म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे स्त्री चळवळीने काय दिलं असा प्रश्न जेव्हा तरुण मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो तेव्हा मला खरं तर वाईट वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की अगं बायांनो तुम्हाला काही कळालेलंच नाही. म्हणजे कसं होतं की एखाद्या श्रीमंत घरामध्ये तिसऱ्या पिढीला सहजरित्या सगळ्या गोष्टी मिळतात कारण आजोबांनी खूप काहीतरी कर्तृत्व केलेलं असतं. तसं आता सध्याच्या पिढीचं आहे. म्हणजे त्यांना व्यक्ती स्वातंत्र्यासाठी झगडावं लागलं नाही, त्यांना आत्मभानासाठी प्रयत्न करावे लागले नाहीत, आत्मविश्वास त्यांना आपोआपच होता. आणि कशासाठीही झगडा न करता मिळाल्यामुळे त्याचं महत्त्व कमी झालंय का काय, किंवा ही जी आहे ही हे फायदे आहेत मिळाले हेच कळलं नाही. कार्यकारण भाव म्हणतो तसं कार्यकारण कळालेलं नाहीये. आणि हो म्हणजे असंच असतं. असं हा जो वृत्तीचा भाग आहे त्याच्याबद्दल जरा काळजी आहे. आणि काय आहे की लंबक दुसऱ्या टोकाला जात नाही ना जाते. पुन्हा परत काय आहे की हे जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा फार आपण
उच्चवर्गीय, उच्चवर्णीय, ब्राह्मणी, 3.5% जे उपरोधानं माणसं म्हणाली तरी तुम्ही ते 3.5% समाजाबद्दलच आता मी हे बोलते. म्हणजे ही चळवळ जी काही आहे ती अशी काही पर्कोलेट होत खालपर्यंत झिरपली असं नाही. पण तसं बघितलं तर काय आहे, ज्याला आपण खालचा वर्ग असं म्हणू, म्हणजे ज्याला गरीब, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे अशी लोक, असा जो गट आहे ना, त्यातल्या बायका सुद्धा आता मार खात नाही ना, नाही खात, म्हणजे खात असतील पण तरी त्यांना आता खायचा नाही हे खायचा नाही हे कळालेलं आहे. फारच त्रास झाला तर पैसे पण द्यायचे नाहीत हे कळालेलं आहे. किंवा अशा संस्था संघटना आहेत, अशा पक्षांचे काहीतरी महिला आघाड्या आहेत, किंवा कोणीतरी त्या वस्तीवर काम करणारे NGO आहेत, त्यांच्यापर्यंत जायचं असतं हे कळालेलं. बरोबर. आता आपल्या शेवटाकडे येत असताना मला तुझं धावपटू असणं कसं झालं आणि काय ते जरा सांग ना, कधीपासून धावायला लागली? बरं, ही खूपच, म्हणजे मला हसू एवढ्यासाठी आलं की ही खूपच गमतीची गोष्ट आहे. मी शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा खो खो कबड्डीच्या पलीकडे मुलींनी काही खेळावं अशी परिस्थिती नव्हती. मी काही खूप खेळाडू होते त्यावेळेला असं नाही, पण सुदृढ शरीरयष्टी होती आणि चांगला स्टॅमिना होता, आवड पण होती. पण असंच काय माझ्या जीवावर मी असा इतका स्वतंत्र बाणा असल्यामुळे ह्या गोष्टी करायला वेळ नाही मिळाला. कारण मी 17-18 वर्षापासून मी नोकरी करायला लागले आणि ते नोकरी करणं वेगळ्या अर्थाने मला संपन्न केलं हे ठीक आहे, पण खेळायचं राहून गेलं हेही ठीक आहे. मग जेव्हा असं लक्षात आलं, जेव्हा सेवानिवृत्ती जवळ आली तर मी योगासनं करत होते, चालत होते, हे होतं. पण काहीतरी रिगरस केलं पाहिजे असं मला 55व्या वर्षी वाटलं. आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली. त्याचंही कारण असं की पु ल देशपांडे उद्यानाच्या शेजारी मी घर घेतलं. मग तिथे एक गट जमत होता, जो गट व्हॉलंटरी होता. ते हास्य क्लब होता का नाही? हास्य क्लब होताच तिथे, पण तो मला आपलं कसं आहे, आपल्याला साधं काही नाही ना करायचं, म्हणजे हास्य क्लब आणि योगासन नव्हतं करायचं. मला पळायचं होतं किंवा मी पळू शकते हे मला माझ्या स्वतःशीच तपासायचं होतं. माझा एक कॉलेजपासूनचा मित्र आहे प्रमोद देशपांडे, तो आता बंगलोरमध्ये मोठा रनिंग ग्रुप चालवतो, 10,000 म्हणजे ॲप बेस्ड. त्याचा तो सर्टिफाईड ट्रेनर इंटरनॅशनल लेवलचा, तो ॲथलीट होता पहिल्यापासून. पण तो कॉलेजमधला मित्र होता, नंतर तो न्यू इंडियामध्ये माझ्याबरोबर होता. तर आणि असं करणारी कोणी कोणी माणसं होती आजूबाजूला की जी कुठल्याही वयामध्ये सुरू करतात आणि करू शकतात. तर आपण हे करून बघावं यांनी मी सुरुवात केली आणि पळाले ना. म्हणजे ते पळण्याची प्रॅक्टिस, त्याच्यासाठीचे पाय तयार होणं, त्याच्यासाठीचा स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटीचे एक्सरसाइजेस, हे सगळं हळूहळू शिकवतात. जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते कुठल्याही वयामध्ये तुम्हाला शिकता येतं आणि ते गो स्लोच असतं. म्हणजे मी सुरुवात केल्यापासून पहिले 10 किलोमीटर मी धावले, त्याला मला 2 वर्षाची प्रॅक्टिस होती. त्याच्यानंतर करोना होता, त्यामुळे करोनामध्ये माझं एकटीने मी काही केलं किंवा त्याच ग्रुपमधले कोणीतरी बरोबर असतं त्यामुळे त्यांच्याबरोबर केलं. पण मी सातारा हिल मॅरेथॉन सारखी मॅरेथॉन वयाच्या 61व्या वर्षी केली आणि मी रनर अप आहे त्याची हिल मॅरेथॉन. म्हणजे ते सातारा हिल मॅरेथॉन हे फार रनिंग मध्ये प्रेस्टिजियस जसं, त्याच्यामुळे आमची लेक तुझी फॅन आहे. म्हणजे जे काही मॅरेथॉन या ज्या केल्याच पाहिजेत अशी ती मॅरेथॉन आहे. गोष्ट अशी आहे की तरुण माणसं जे अंतर 2 तासात कापतात, त्याच्यामध्ये आपण उशिरा सुरू केलं तर आपण 2.5-3 तासात कापू, आपण 3 तासात कापू, काही फरक नाही पडत आपल्याला. कुठे काय फरक आहे? बेसिकली 60व्या वर्षी तुम्ही उभं राहून हे विषय करू इच्छिता याचं माणसांना कौतुक वाटतं ना, आपल्याला.
आणि आता पुढे काय करायचं आपल्याला? पुढे आता मग त्याच्यानंतर मी मध्ये सायकलिंग सुरू केलं. सायकल मी तेव्हाही चालवत होते. तेव्हा पुणे सायकलिंग खूपच सायकल चालली, म्हणजे विद्यापीठापासून कॅम्पपर्यंत आणि कॅम्पपासून मॉडर्न कॉलेजपर्यंत अशी खूप. मी 61व्या वर्षी 61 किलोमीटर आणि आता मार्च मध्ये 65व्या वर्षी 65 किलोमीटर अशी सायकल चालवली आहे. आता त्याच्यातली गंमत सांगते की एवढं सगळं करताना मला कधी स्पोर्ट्स इंजुरी झाली नाही, पण पुण्यातल्या फुटपाथवर मला नी इंजुरी झाली. चालता चालता पडले नाही, गुडघा ट्विस्ट झाला आणि ते आता मी 1 वर्षभर त्याच्यावर काम करते. म्हणजे त्याच्यातनं मी बाहेर येईल आणि मी अर्थातच त्याच्यातून बाहेर येईल आणि मी करेन. हे आहे, पण हे कशासाठी? तर हे मला असं वाटतं की आपण अनेकविध गोष्टी करत राहिलो ना की आपल्याला छान वाटतं. चळवळीचं काम सुद्धा मी स्वतःला छान वाटावं यासाठी केलं. त्यामुळे चळवळीचं पण भलं झालं आणि तुझंही भलं झालं. हो, मला वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याचं आयुष्य हे एक लघु स्वरूपातली चळवळ असते. हो, बरोबर आहे. म्हणजे त्यात प्रत्येक म्हणजे तू जे काय मुलाखती घेतेस त्याच्यामध्ये प्रत्येकाची एक स्त्रीवादी चळवळ बारीकशी आहे, आपली आहे आणि त्याचा प्रत्येकाने आपापल्या मनात लावलेला अर्थ आहे आणि त्याच्यातून समृद्ध होणं आहे. येस, त्याच्यामुळे आता भविष्यात तुम्ही अशा अधिकाधिक समृद्ध व्हा. नक्कीच. खूप छान वाटलं, मज्जा आली खूप. येस, धन्यवाद. नमस्कार. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मिळून साऱ्याजणीचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.